लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर काय म्हणालेत एकनाथ शिंदे आपण ऐकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुमच्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, 32,000 कोटी मंजूर झालेले आहेत। आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना 72 तासात 4 योजनेचे पैसे मिळणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे, कारण सर्व जिल्ह्यात पैसे येणार नाहीत। बघा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबत लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे। कोणती ती सांगा? बघा काय म्हणाले मुख्यमंत्री। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणीसाठी उशीर झाला, परंतु उशीर झाला माफ करा असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य तटकरे मॅडम यांनी लाडक्या बहिणींसाठी काल मंत्रिमंडळात एक मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे, परंतु हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार का हा एक मोठा प्रश्न आहे। सोबतच सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे हे बघा, ही जी योजनेचे पैसे आहेत ते आता काहीच बँकांमध्ये मिळणार आहेत, सरसकट सर्व बँकांमध्ये येणार नाहीत। 8 ते 10 बँकांमध्येच पैसे मिळणार आहेत। लक्षात घ्या कोणत्या बँक आहे, तुमचं नाव ह्या बँकेत आहे का, कारण पहिलं जरी हप्ता तुमचा या बँकेमध्ये आला असेल तरी आता काही नवीन नियमानुसार लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट मी सांगत आहे, तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे। कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, कोणत्या बँका बंद झालेल्या आहेत किंवा कोणत्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लक्षात घ्या, आताची सर्वात मोठी बातमी आहे, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आजपासून जमा होणार आहेत। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। सोबतच गॅस सिलेंडरचे 2490 रुपये असे मिळून जवळपास लाडक्या बहिणींना 5,500 रुपये हे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार आता देणार आहे। लक्षात घ्या, काल एक मोठी बैठक झाली होती ज्याच्यामध्ये सरकारनं असं सांगितलं की दिवाळीची ओवाळणी मिळाली नाही, ठीक आहे, लाडक्या बहिणी नाराज झालेल्या असतील, परंतु तुम्ही नाराज होऊ नका। लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 हे आम्ही नक्की देऊ, लक्षात घ्या। परंतु याच्यामध्ये एक मोठी ट्विस्ट आहे, मोठी एक आनंदाची बातमी सुद्धा आहे की ज्या लाडक्या बहिणींना बघा सप्टेंबरमध्ये पैसे आले नव्हते तर त्यांना सप्टेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता येणार आहे। लक्षात घ्या, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणी येणार आहेत। सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। आता तुम्ही मला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आणि कोणत्या बँकेत पैसे मिळणार, लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। जिल्ह्याची नावं आणि बँकेची नावं बघितल्याशिवाय व्हिडिओ कट करू नका, नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। आपण जर बघितलं तर दररोज 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, परंतु काही महत्त्वाच्या बँकेमध्येच हे पैसे येणार आहेत। काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पहिले पैसे आले होते, परंतु आता इथे येण्याची शक्यता थोडी कमी आहे। ते कोणते, कसल्या कारणामुळे आहे, काय आहे हे आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा, तुम्ही व्हिडिओ सगळं बघताय, आवडते तुम्हाला, परंतु तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही। तुम्हाला व्हिडिओ सर्च करावा लागतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा
घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी जसा टाकेल तसा लगेच पोहोचेल. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मला एक कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे कोणाकोणाला सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे. ह्याची यादी तयार झालेली आहे. तुम्हाला जर यादी पाहिजे असेल तर कुठं भेटणार, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक काम करू शकता, स्वतःचं नाव जर यादीत आहे की नाही हे चेक करायचं असेल तर KYCची वेबसाईट आहे लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये KYCमध्ये जसं आपण आधार नंबर टाकतो बघा, तसं आधार नंबर टाकल्यानंतर जर तुम्हाला OTP आला तर तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये आहात. आणि जर तुम्हाला असा मेसेज आला की सदर आधार क्रमांक पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही तर तुमचं नाव बाद झालेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणी सुद्धा करावी लागणार आहे. कसं करायचं, नाव अपात्र यादीतून पात्र लाभार्थी यादीमध्ये कसं आणायचं 2 मिनिटात सांगतो. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं, तुमचे 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे महिला व बालविकास कार्यालयामध्ये, किंवा तुम्ही अंगणवाडीमध्ये सुद्धा जाऊन हे काम करू शकता. त्यांना सांगायचं आहे की माझं नाव पात्र लाभार्थी यादीतून अपात्र यादीमध्ये टाकलेलं आहे, तर कृपया माझं नाव पात्र यादीमध्ये करा. त्यासाठी मला पुनर्अर्ज पडताळणी करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे. सोबतच शाळा सोडल्याचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, तुम्हाला रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ह्या गोष्टी तुम्हाला तिथं सबमिट कराव्या लागतील. ज्या वेळेस तुमचं सगळं अर्ज पडताळणी होईल, आणि त्याला जास्त वेळ लागत नाही, 1-2-3 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. आणि जर तुम्ही खरंच पात्र असाल तर तुम्हाला पात्र लाभार्थीमध्ये आणलं जाईल आणि ऑक्टोबर नोव्हेंबर सहित सप्टेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला देण्यात येईल. लक्षात घ्या, 3 हप्ते एकत्र मिळतील. जर तुम्ही हे काम आत्ताच नाही केलं तर मात्र प्रॉब्लेम होईल. आणि लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आला आहे त्यांनी सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं की आपलं नाव ऑक्टोबरच्या यादीत आलं आहे का. कारण ऑक्टोबरची यादी ही वेगळी निघणार आहे आणि ती यादी जमा झालेली आहे बँकेमध्ये, तर ऑक्टोबरचं मध्ये यादीमध्ये नाव आहे का नाही हे सुद्धा चेक करायसाठी तुम्हाला तेच काम करायचं आहे. KYCमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुमचं OTP जर आला तर तुम्ही यादीमध्ये आहात, नाही तर नाही. दुसरी गोष्ट, जर यादी चेक करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट अंगणवाडीमध्ये सुद्धा जाऊन तुमची नाव यादीत आहे की नाही हे चेक करू शकता. ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती मिळू शकते. सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, जिल्हा तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. पुणे असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, अमरावती असेल, धुळे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, बरोबर. ह्या 10 ते 12 जिल्ह्यामध्ये येतील. परंतु बँका कोणत्या आहेत तर लक्षात घ्या, पहिलं म्हणजे पोस्टाचं खातं, ह्याच्यामध्ये पैसे येणार आहेत. दुसरी गोष्ट SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ह्या 4 बँकामध्ये सगळ्यात अगोदर पैसे येतील. तुम्ही म्हणाल मग आता कोणत्या बँका बंद झाल्या आहेत, बघा, ज्या काही जिल्हा मध्यवर्ती बँका होत्या त्या काही बंद झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पहिले पैसे आले होते. काही लाडक्या बहिणींचे खाते तिथं होते परंतु त्या बँका बंद झालेल्या आहेत. काही प्रायव्हेट बँका होत्या त्या बंद झालेल्या आहेत. तर एकदा आपलं खाते कुठल्या बँकेत आहे आणि आपली बँक चालू आहे का हे एकदा चेक करून घ्या. कारण सरकार काही बँकामध्ये भरपूर स्कॅम होतात, फ्रॉड होतात, तुम्हाला माहिती आहे आणि हे लाडक्या बहिणींना माहीत नसतं. तर आपलं एकदा खातं चेक करा. ॲक्सिस बँक असेल, ICICI असेल, तर या नॅशनलाइज बँक आहे, त्याच्यामध्ये काही खाती बंद झालेली नाहीत. तुमचं बंद होऊ शकतं खातं, कारण तुमचं जर बॅलन्स त्याच्यामध्ये नसेल तर तुमचं सुद्धा खातं त्या मोठ्या बँकेमध्ये सुद्धा बंद होऊ शकतं. त्यामुळे आपलं खातं एकदा चालू आहे का नाही हे सगळ्यांनी चेक करून घ्यायचं आहे. आणि तुमचे कुठलेही प्रश्न असू द्यात तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मांडायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.